शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. आकाश पाताळ एक करू. अजित पवारांचा घातपात असल्यास सोडणार नाही. कुणाचा बाप असला तरी शोधून काढू. दादांच्या विमान अपघातावरून मुख्यमंत्री फडणवीसांकडून कठोर कारवाईचं आश्वासन. कर्नाटककडून महाराष्ट्राच्या मानहानीचा प्रयत्न. दादांच्या अपघाताचा कर्नाटकात गुन्हा दाखल होणं बेकायदेशीर. चौकशी अहवाल नंतर गुन्ह्यात परावर्तित होत असतो. सभागृहात फडणवीसांची माहिती. तर एडीआर झाला तरी FIR करता येतो. रोहित पवारांचंही मुख्यमंत्र्यांना उत्तर. राहुल गांधींनी कर्नाटकचं नाव घेतलं नाही. जिथे न्याय मिळेल तिथे जा असं सांगितलं. दिल्ली भेटीवरील आरोपांवरून रोहित पवारांचं स्पष्टीकरण. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंना पक्षाचा ताबा घ्यायचा होता. रोहित पवारांचा थेट आरोप. तर दादांच्या अपघाताच्या 18व्या दिवशी तटकरे आणि पटेलांचा पक्षासंदर्भातील नियम बदलण्याबाबत आयोगाला पत्र. रोहित पवारांचा मोठा दावा. दादा हयात असताना कटकारस्थानं शिजली. दादांच्या निधनाच्या दिवशीच त्यांना पक्ष ताब्यात घेण्याची घाई झाली होती. तोंड उघडायला लावू नका, आमच्याकडे सर्व माहिती. सुनील तटकरेंचा नाव न घेता रोहित पवारांवर निशाणा. फडणवीसांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्यासाठी भोंदू खरातकडे काही लोकांनी पूजा घातली. जितेंद्र आव्हाडांचा स्फोटक दावा. तर फडणवीस 6 महिन्यात घरी जातील असं खरात म्हणाला. भर विधानसभेत आव्हाडांच्या दाव्यानं खळबळ. भोंदूबाबा खरातचा पेनड्राईव्ह बाहेर आल्यास 3 मंत्र्यांची विकेट जाणार. पुरावा संपवण्यासाठी खरातचा एन्काउंटरही होऊ शकतो. विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा. भोंदू खरातच्या नांग्या ठेचल्या पाहिजेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा संताप. तर फोटोवरून राजकारण नको, माझ्याकडेही अनेकांचे राज. ताश का राज राजही रहने दो, शिंदेंचा इशारा. खरातकडून पत्रकार बाळू तुपेंची पहिली हत्या. जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप. तर खरातला 24 तास कॅमेऱ्याच्या निगराणीखाली ठेवा, अन्यथा पुरावे नष्ट होतील. खरातच्या ट्रस्टच्या सर्व सदस्यांची कसून चौकशी करा. आव्हाडांची विधानसभेत मागणी. मुख्यमंत्री होण्यासाठी चंद्रकांत पाटलांनी खरातकडे अघोरी पूजा केली. हर्षवर्धन सपकाळांचा आरोप. तर खरातवर प्रामाणिक कारवाई केल्यास डझनभर मंत्री अधिकारी तुरुंगात जातील. सपकाळांचा दावा. पुरोगामी जयंत पाटील भोंदूबाबाकडे का गेले? जयंत पाटलांना अशोक खरातनं रक्तानं आंघोळ घातली. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांचा सनसनाटी आरोप. अजित पवारांचं पद मिळवण्यासाठी घराबाहेर काळी जादू करण्यात आली. दादांच्या पक्षातील अनेक नेत्यांची करंगळी, अंगठा कापला. यामागे कोण? तपास व्हावा. भोंदू अशोक खरात प्रकरणावरून रोहित पवारांचा निशाणा. भोंदू अशोक खरात प्रकरणाचा सर्व तपास SIT करणार. नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये असलेले 7 गुन्हे SITकडे आता वर्ग. अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणून घेणारा अशोक खरात 10वी मध्ये गणितासह 2 विषयांमध्ये नापास. 10वीत केवळ 35% मिळाल्याचं उघड. शाळेच्या नोंदीमध्ये लक्ष्मण एकनाथ खरात असं त्याचं नाव. भोंदू अशोक खरातच्या ईशान्येश्वर मंदिरानजीकच्या विकास कामांसाठी 1.5 कोटींचा निधी. भाजप सेना युती सरकारच्या काळातील 2018 सालचा हा GR समोर. तर तत्कालीन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडून हा निधी मंजूर. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.